श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। त्याचप्रमाणे माझ्यासोबत माझे पती देखील उपस्थित आहेत, तेही कीर्तनकार आहेत। पण काय करूया, तिघांनी त्यांना खाली बसवलं आणि सुरुवातीची चाल हे मुद्दाम त्यांना देतात। मी सांगितलं सुरुवातीची चाल गायली की माझं दर्शन करावं लागतं म्हणून ते उभा राहत नाही। आणि तुम्ही उभा असले की त्यांना वास चिंताच निर्माण होत नाही। माझे पती या ठिकाणी उपस्थित आहेत, तेही कीर्तनकार आहेत आणि तेही भागवत कथाही करतात। असे माझे पारमार्थिक क्षेत्रातील गुरुही म्हणायला हरकत नाही। माझे पती परम आदरणीय रामेश्वरजी महाराज सवन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे कीर्तनकार आहेत। पण पूर्वीचा काळ वेगळा होता। अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा: परमपुरुष परमात्मा परम आराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने सर्व ज्येष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या नेतृत्वाने आणि मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण परम आदरणीय श्री गणपत बाबांना त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं या ठिकाणी सुंदर नियोजन झालं। तसं सप्ताह मला आल्यावर कळालं की सप्ताहाचं वर्ष 35वं आहे आणि पुढचं वर्ष 36वं, म्हणजे 3 तप पूर्ण होतील। 3 तप पूर्ण होतील, 36 वर्ष पूर्ण होतील, तीही कोणाची 36 न होता। अगदी मला वाटते असा महाराष्ट्रामध्ये व्यक्ती नाही जो आदरणीय महाराजांना ओळखत नाही। या तर ठिकाणी मी सांगेल, ज्यावेळी फेसबुकला अनेक जणांनी कीर्तनाची पोस्ट केली त्यावेळी मी खालच्या प्रतिक्रिया वाचल्या। योगेश महाराजांचं जे नियोजन आहे तिथं पाहायचंच काम नाही म्हटलं। सुंदर अतिशय नियोजनबद्ध आहे, प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध आहे। मी इकडे येणारच आहे इकडे येणार आहेच मी। अगदी 700-800 माणसं ज्यांच्याकडे स्वतः कामाला आहेत, एवढं लेबर सोडून येऊन अगदी एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी वेळ देणं। आज लोकांकडे सगळे पण वेळ नाही। लोक म्हणतात ते 1000 रुपये घेऊन जाय, पण आपल्याकडे वेळ नाही येण्यासाठी। पण एवढा मोठा व्याप सोडून या ठिकाणी धर्माचं कार्य करत आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे। आज कीर्तनकाराला सगळे ओळखतात, कीर्तनकारावर तर सगळेच प्रेम करतात, पण सर्व वारकरी मंडळींचं ज्यांच्यावरती नितांत शुद्ध प्रेम आहे ते म्हणजे आदरणीय योगेशजी महाराज। अतिशय सुंदर नियोजन, देखणं नियोजन, अगदी सप्ताहाला दृष्ट लागेल की काय। पण मला असं वाटतं या व्यक्तीला, या व्यक्तिमत्वाला तुम्ही या ठिकाणी आणलं। मला असं वाटतं तुमचे गावकरी फार मोठे मनाचे असले पाहिजेत। एकदा गावकऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा। कीर्तनामध्ये ज्यांच्या पंचपदीने कीर्तनाचा गोड आरंभ झाला ते हरिभक्तीपरायण महाराजच या ठिकाणी होते। मला वाटलं महाराजांना गायनही येत नाही होय ज्यांनी सुरुवातीची अत्यंत सुंदर चाल गायली ते आमच्या जालना जिल्ह्याचं वैभव आणि इंडियन आयडल, अगदी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांचं संगीताच्या क्षेत्रामध्ये नाव आहे असे संगीत रत्न, भजन सम्राट, हरिभक्तीपरायण परम आदरणीय संगीत विशारद किशोरजी महाराज ड्युटी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सुरुवातीची चाल गाण्यासाठी तितक्याच अटीतटीनं ज्यांनी उत्तम साथ केली असे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, हरिभक्तीपरायण भजन सम्राट संतोषजी महाराज संबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। वाजवाना टाळी। होय, आणि विशेष आज महाराजांचा वाढदिवस सुद्धा आहे बरं का, पण कीर्तन झाल्यानंतर साजरा करू। आज या ठिकाणी या कीर्तनाच्या वतीने आज महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट संगीत विशारद संतोषजी महाराज यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण त्यांना सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊयात। आणि एकदा जोरदार टाळी वाजवा।
ह्या टाळ्या शुभेच्छांच्या आहेत बरं का, पूर्वीच्या टाळ्या वेगळ्या होत्या. त्याचप्रमाणे मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये असा सप्ताह होत नाही भव्य दिव्य स्वरूपातला की ज्या सप्ताहामध्ये गायन करण्यासाठी आमचे हरिभक्तीपरायण महाराज जात नाही. ओमकार दादा, मला असं वाटतं अशी फेसबुकची एखादी चाल नसेल की ओमकार दादांच्या आवाजामध्ये ती नसेल. असं महाराष्ट्राच्या कुशीला लाभलेलं एक रत्न म्हणायला हरकत नाही. हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत रत्न, संगीत अलंकार आमचे ओमकारजी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे वाजवणारे दोघं होते, गाणारे दोघं होते, पण वाजवणारा एकच होता. मला महाराजांनी सांगितलं ओमकार लहान असताना हातही पुरत नव्हते ओमकारचे, आणि वाजवायला चौरंग द्यायला जायचा. एवढ्या बालवयापासून अगदी मृदंगावरती एवढं प्रेम, प्रेमही त्या वाद्यावरती तितकंच असायला पाहिजे. अगदी कमी वयात आणि बालवयात ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नाही आता ना, अगोदर बालवय होतं, बालवयापासून आतापर्यंत मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, ते हरिभक्तीपरायण मृदंग विशारद आमचे ओमकारजी महाराज कागदे. तुमच्या टाळ्यांपेक्षा त्यांच्या मृदंगाची थाप, मला असं वाटतं आवाज जास्त आहे. बेंबीच्या देठापासून वाजवलंय ना, तितक्याच तोलामोलाच्या टाळ्या असल्या पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य, मृदंग विशारद, हरिभक्तीपरायण परम आदरणीय अंकुशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व वारकरी मंडळी असतील, आमचे भालदार असतील, चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील, माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने श्रेष्ठ असलेली सर्वच वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदी क्षेत्रामध्ये अध्ययन करणारे जोग महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून अध्ययन करणारी सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्यासोबत माझे पती देखील उपस्थित आहेत, तेही कीर्तनकार आहेत. पण काय करूया, तिघांनी त्यांना खाली बसवलं आणि सुरुवातीची चाल हे मुद्दाम त्यांना देतात. मी सांगितलं सुरुवातीची चाल गायली की माझं दर्शन करावं लागतं म्हणून ते उभा राहत नाही. आणि तुम्ही उभा असले की त्यांना बस चिंताच निर्माण होत नाही. माझे पती या ठिकाणी उपस्थित आहेत, तेही कीर्तनकार आहेत आणि तेही भागवत कथाही करतात. असे माझे पारमार्थिक क्षेत्रातील गुरुही म्हणायला हरकत नाही. माझे पती परम आदरणीय रामेश्वरजी महाराज सवण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे कीर्तनकार आहेत, पण पूर्वीचा काळ वेगळा होता. आज सोशल मीडियाचा काळ आला. अगदी कीर्तनकार घराघरात ज्यांनी पोहोचवलेत असे वारकरी संप्रदायावरती नितांत शुद्ध प्रेम करणारे स्वच्छ अंतकरणाचे आमचे शरद भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. चित्रीकरण करणारे आमच्या अरविंद दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. माईक सिस्टीम अत्यंत सुरेख आहे, मंडप डेकोरेशन अत्यंत उत्तम आहे. दादा तुमच्या हाताला बरकत येऊ द्या, माझा आवाज व्यवस्थित वाढवत चला बरं का, मापात. या साऊंड सर्व्हिसला वारकरी संप्रदायाचा असा आशीर्वाद असेल की तुमची सिस्टीम फक्त गावातच नाही, तालुक्यातच नाही, जिल्ह्यातच नाही, राज्यातच नाही, पूर्ण भारतभर तुमच्या सिस्टीमचं नाव होईल आणि वारकरी संप्रदायाचं कार्य अविरतपणे अखंडितपणे घडत राहू, हीच आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सदिच्छा व्यक्त करूया. कीर्तनासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सर्वच भजनी मंडळ असतील, पंचक्रोशीतून आलेली सर्व वारकरी मंडळी असतील, उपस्थित श्रोतवृंदांमध्ये मातृवर्ग, पितृवर्ग, आबाल वृद्ध, परिसरातून आलेली सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, मला या ठिकाणी जास्त कोणाचा परिचय नाही, त्यामुळे कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. या सर्वांच्यामुळे या कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. माझ्याकडे वेळ आता कमी उरलेला आहे आणि कमी वेळामध्ये मला तुम्हाला खूप काही द्यायचं आहे. तशी तुम्ही चांगली लोक आहात, तुमचा मला थंडीच्या दिवसामध्ये जास्त वेळ घ्यायचा नाही. एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये थंडी सुरू झाली तरी सुद्धा 9, 10, 11च्या सगळ्या मालिका विसरून तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. एवढं मोठं नियोजन करून या ठिकाणी योगेश महाराजांनी, मी म्हणेल
की या ठिकाणी एकाच गावामध्ये, सज्जनपूर या गावामध्ये एकाच वेळी पंढरपूर आणि आळंदी निर्माण केली असं म्हणायला हरकत नाही. कारण आज किती आग्रह केला तुम्ही तर ही मंडळी कुठंच जायला तयार नाही. पण ही सगळी दिग्गज मंडळी एका दोरीत बांधून ज्यांनी सज्जनपुरामध्ये पंढरी निर्माण केली. पण एवढी पंढरी निर्माण करून जर तुम्ही ऐकायलाच आले नसते तर मी कीर्तन कोणाला सांगायचं होतं आणि महाराजांनी गायन कुणाच्या समोर करायचं असतं. मला आता तरी भयंकर काळ वाटत नाही. योगेश महाराज एखादा काळ असा येऊ नये लोकांना म्हणावं लागेल बाबा 500 ही पण कीर्तन ऐक. असा काळ येऊ नये. मग एवढ्याही थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी गर्दी करून कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात. मला तुम्हाला चांगलं काहीतरी द्यायचंय. म्हणून वक्त्याला काहीतरी चांगलं दान द्यायचं असेल तर श्रोत्याने आपला पदर हा प्रगल्भ ठेवला पाहिजे. आणि मला असं वाटतं तुमचा हा जो पट्टा आहे हा चिंतनीय भाग आहे. आणि तुमचा कान जिथं 35 वर्षापासून ही परंपरा चालत आली याचा अर्थ तुमचा कान हा प्रगल्भच असला पाहिजे. त्याशिवाय ही 35 36 गाठू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. मला सांगायला आवडेल आपल्याला की भाग्यवान आहोत आपण, थोडा वेकू कमी करा, की तुमचा माझा जन्म भारतामध्ये झाला. माणसाने खूप पुण्य केले की त्याचा जन्म भारतात होतो आणि खूप पाप केलं की त्याचा जन्म अमेरिकेत होतो. अमेरिकेत जन्म घ्यायचा असेल तर पुण्य असावं लागत नाही, पण भारतात जन्म घ्यायचा याचा अर्थ त्याचा पुण्य. 12 ज्योतिर्लिंग आहेत, हिमालयासारखा पर्वतराज आहे, गंगा, गोदावरी, कृष्णा, कोयना, कावेरी, इंद्रायणी, चंद्रभागासारख्या पवित्र नद्या या भारतामध्ये आहेत. जिचा असण्याचा रामालाही अभिमान वाटतो असा भारत महान आहे. एकदा रामायणामध्ये लक्ष्मणाने रामप्रभूंना रिक्वेस्ट केली होती, फेसबुकची नाही, भैया रावण मेलाय. वहीने आपल्या हाताला लागली. मग आता जाता जाता जर लंका पाहून गेलो असतो तर इथल्या कन्स्ट्रक्शन टेक्निकचा आपल्या अयोध्येमध्ये वापर करता येईल. त्यावेळी रामाने पाठवलेलं उत्तर अभ्यास न जोगते कान देऊ नये का. रामप्रभू म्हणतात, अपि ती स्वर्गमयी लंका नमे रोचंती लक्ष्मणाहा. असेल ती सोन्याची नगरी पण तिच्यात मला स्वारस्य नाही. माझी अयोध्या मला स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जिच्या असण्याचा रामालाही अभिमान आहे, भारत महान आहे. विठ्ठल 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 किती महान आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. 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 पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर
जिल्हा संभाजीनगर.